वा खाली झुंजार होनी ललकार आसमानाला हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घामाच्या थेंबामधुनी अंकुर उगवणी हवा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा वाळी तेज नवे झळकू दे केली आपल्या गावातल्या ज्या महिला दिसत आहेत ना सर यांनी सुरुवात केली कारण स्थलांतराचं प्रमाण जास्त असल्यामुळे सर्व पुरुष वर्ग कामावर वगैरे बागांच्या कामावर जायचा पण महिलांनी एकी केली की आपल्याला आपल्यासाठी पाण्यासाठी झटावंच लागणार आहे त्यांनी एकत्र करून गाव स्वच्छता मोहीम राबवून दाखवली कारण स्वदेश फाउंडेशनचं सुरुवातीलाच होतं की जोपर्यंत गाव एकत्र येणार नाही तोपर्यंत आम्ही कार्य करणार नाही तसंच गावातील महिलांनी सर्व एकत्रीकरण केलं आणि पहिली स्वच्छता मोहीम राबवली डिसेंबर 2021 साली म्हणजे तिथून स्वदेश फाउंडेशनचं रुतलेलं हे रोपट आज वटवृक्षात हे झालेलं आहे पुढे परिवर्तन गाव विकास समिती नावाची स्थापना झाली मग परिवर्तन गाव विकास समिती नंतर प्रत्येक महिन्याला मग ठरले गेलं की 4 तारखेला गावाची सफाई सुरुवात करणार मग प्रत्येक महिन्याला आजपर्यंत तिथून झालेली सफाई सर आज 4 तारखे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 4 तारखेला सफाई गावात होते आता जरी पावसाळा असला त्यामुळे गावात थोडासा इकडे तिकडे चिखल झालेला आहे पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आलात तर गावात सुंदर आणि सगळं तुम्हाला स्वच्छ इकडे तिकडे सर्व सुंदर परिसर दिसेल नंतर स्वदेश फाउंडेशननी इथं पहिला प्रश्न सर्वात मोठा भिडसावणारा प्रश्न होता की पाण्याचं तर सर्वात मोठी टाकी म्हणजे जरी गावातून लोक सहभाग घेतला 1500 रुपये प्रत्येकाकडून लोक सहभाग घेतला पण त्यांनी प्रत्येकाच्या घरी नळ दिलेला आहे परत वरतून त्याचा एक ऍडव्हान्टेज म्हणजे की लाईटीची सुविधा नसताना त्यांनी सोलर पंप बसवून दिले म्हणजे काय की जे पाणी येणार गावामध्ये ते सगळं सोलर पंपद्वारे म्हणजे लाईटीचा प्रश्न भिडसावणारा असला तरी कोणत्याही महिन्यात आपल्याला लाईटीचा प्रश्न भिडसावणार नाही नंतर 180 घरांना नळाची सुविधा दिली सोलर पंप फिल्टर पाणी व 1500 रुपये लोक सहभाग घेतला नंतर दुसरा प्रश्न होता हवेनारी मुक्त गावाचा जरी शासनाच्या योजना असल्या तरी त्या फक्त कागदावरच्याच असाव्या म्हणून असा समजू शकतो पण गावात हवेनारी मुक्त योजना खरी राबवली स्वदेश फाउंडेशननी जवळपास
600 रुपये लोकसहभाग घेऊन, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 600 रुपये असा सहभाग घेऊन त्यांनी गावासाठी जवळपास आतापर्यंत 139 शौचालय बांधले गेलेले आहेत. परत अजूनही पुढच्या 50 याची कामगिरी चालू आहे. म्हणजेच काय, येणाऱ्या काही दिवसात 100% लोकसहभागातून व 100% हागणदारी मुक्त गाव हे नक्कीच होणार आहे. नंतर शेतीसाठी सोलर पंप आतापर्यंत बसवले व पाईपलाईन अशी 9 शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. व फळबाग लागवडीसाठी मागच्या वर्षी 6000 रोपे आपण आंब्याची लावली सर गावामध्ये. म्हणजे झाडे लावा झाडे जगवा ही पण मोहीम याच्यात राबवली व ह्या वर्षी 2000 जवळपास झाडे आता लागवड होत आहे. नंतर 22 कुटुंबांना प्रत्येकी 2 शेळी पालनासाठी आपण दिलेले आहेत, म्हणजे स्वदेश फाउंडेशनने दिलेले आहेत. नंतर 20 शेतकऱ्यांना 50 किलोग्राम प्रत्येकी सफेद मुसळीचं वाटप केलेलं आहे. म्हणजेच काय, जसं स्थलांतर थांबवण्यासाठी त्यांनी आर्थिक परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्यांची व प्रत्येक माणसाची कशी सुधारण्यात येईल याच्यासाठी त्यांचा निकष आहे. नंतर गावातील 7 व जांभूळपाडा येथील, म्हणजे 2 गाव मिळून स्वदेश फाउंडेशन कार्य करत आहेत. तर आमच्या गावातील कोटंबी मधील 7 व जांभूळपाडा येथील 3 माणसांचे आतापर्यंत मोफत मोतीबिंदू ऑपरेशन झालेलं आहे सर. नंतर 18 वर्षावरील 12 विद्यार्थ्यांना सोलर इन्स्टॉलेशनचे प्रशिक्षण गावात घेतले आहेत. ते पण स्किल हे तो कल हे ह्या योजनेखाली. नंतर गावातील 15 नागरिकांना गवंडी प्रशिक्षण दिले व ते आज स्वतः काम करत आहेत. म्हणजे स्वतः त्यांना काम मिळतंय आणि 15 म्हणजे प्रशिक्षित आज चांगल्या प्रकारे काम करत आहेत. नंतर डोळे चेकअप, म्हणजे जवळपास 3 वर्षापासून कार्य करत आहेत. तर आतापर्यंत 6 वेळेस गाडी तरी आतापर्यंत म्हणजे स्वदेश फाउंडेशनचे डोळे चेकअप कॅम्प लागलेले गेले आहेत. तर याच्यामध्ये जवळपास 105 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येत आहे आलेले आहेत. एकूणच गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल व गावातील स्थलांतर कसे थांबेल, हे सर्वांना रोजगारीची संधी कशी मिळेल याची आपली स्वदेश फाउंडेशन नित्याने काळजी घेत आहे व त्यासोबत आपली ग्रामपंचायत पण कार्य करत आहेत. सर्व मिळून ह्या गावाचा विकास कसा होईल हे सर्व बघत आहेत. एवढं बोलून